मित्रांनो, लक्ष MPSC या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर आज आपण बॉम्बे हायकोर्टचे जे एक्झाम झालेले आहे 26 एप्रिल रोजी, त्या एक्झामचा क्लर्क आणि पियूनसाठीचा जो अंदाजित कट ऑफ या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. त्याचप्रमाणे निवड प्रक्रिया म्हणजे महत्त्वाचे गुणोत्तर, अंतिम टप्पा कशा प्रकारचे असतो, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला दिलेल्या रेंजमध्ये मार्क असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क नक्की कळवा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, व्हिडिओला आपण सुरुवात करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कट ऑफचा अभ्यास करताना की गेल्या वेळेस जी एक्झाम झाली, गेल्या वर्षी 10 ऑगस्टला जी एक्झाम झाली 2025ची, आणि आज 26 एप्रिलला जी झालेली एक्झाम, त्याचा अभ्यास करता ह्या वेळेच्या एक्झामची काठिण्य पातळी थोडी सोपी होती गेल्या वेळेसपेक्षा. त्याचा विचार करता कट ऑफचे जो अंक आहे थोडासा वाढण्याची शक्यता आहे. तशाप्रमाणे बघायचं गेलं तरी जरी जागा जास्त असल्या तरी त्याचप्रमाणे फॉर्मसुद्धा जास्त आलेले आहेत, त्यामुळे कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. बॉम्बे हायकोर्टचा विचार केला असता बॉम्बे हायकोर्टमध्ये सर्वात जास्त जागा 800 कितीतरी जागा असल्या तरी तिथं 1,00,000च्या वर तिथं फॉर्म आले होते. त्याचप्रमाणे औरंगाबाद खंडपीठाचा भेद तसंच होता आणि नागपूर खंडपीठाचा पण जागेच्या प्रमाणावरच मोठ्या प्रमाणावर फॉर्म आले होते. चला तर मग बघा, जर पहिल्यांदा आपण बॉम्बे हायकोर्टचा विचार करू. बॉम्बे हायकोर्टचा 800+ जागा असल्यामुळे आणि पेपरची काठिण्य पातळी सर्व विभागासाठी एकच पेपर घेण्यात आला आहे, त्यामुळे पेपरची काठिण्य पातळी सोपी होती. परंतु कोणाला टाईम पुरला नाही, काही झाले नाही, ह्यामुळे कट ऑफ हाय जाऊ शकतो, पण एवढाही हाय जाणार नाही की 60-65+ कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. 60 ते 65पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. कोणती? बॉम्बे हायकोर्टची. आणि औरंगाबाद खंडपीठाचा विचार केला तर औरंगाबाद खंडपीठाचा कट ऑफ 65 ते 70 दरम्यान लागेल. बॉम्बे औरंगाबाद खंडपीठाचा आणि नागपूरचाही त्याचप्रमाणे 65-70मध्येच कट ऑफ लागून जाईल. जर या रेंजमध्ये तुमचे मार्क असतील तर तुम्ही टायपिंगची तयारी करायला काहीच हरकत नाही. तुम्ही तयारी सुरू करून ठेवा. आणि जे पिऊनचाही त्याचप्रमाणे 25 ते 20 दरम्यान कट ऑफ लागणार. 25 ते 20 दरम्यान, जास्त कट ऑफ लागणार नाही, हाय जाणार नाही. तिन्ही खंडपीठासाठी मी सांगत आहे 20 ते 25 दरम्यान कट ऑफ लागणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क या दरम्यान आहेत त्यांनी टायपिंगची आणि जे शिपाईसाठी जे शारीरिक चाचण्या त्याची तयारी करायला काहीच हरकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या असेच माहिती अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. आणि तुमचे मार्क कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.